त्यात मंदिरला 50 रुपीज पर पर्सन घेतात. 50 असं वाटलं हे वसई वेस्ट मधलं बद्रीनारायण मंदिर मला. ये बद्री पंचायत है जो बद्रीनाथ मंदिर के साथ रहती है। उनके साथ लक्ष्मी नहीं बैठती। लक्ष्मी के लिए अलग से सेपरेट मंदिर बनाया गया है। वो ऊपर है, जो महाराष्ट्र की देवभूमि भी कही जाती है। इस हिसाब से हमने कोशिश किया कि एक बद्रीनाथ मंदिर यहाँ पर बनाए। ते इथे येऊन तुम्ही दर्शनही घेऊ शकता आणि जेवढं मन मोकळं दर्शन तुम्हाला घ्यायचं आहे तेवढं घेऊ शकता. ये प्रतीक है जय बद्री साहब आपके घर में सुख शांति हो, प्रॉस्पेरिटी हो, सब घर में जितने सब लोगों के लिए थे आपके मन में जो मनोकामना वो पूर्ण हो। आप जो चाहते हैं और सब आशीर्वाद मिला। तर नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि मित्रांनो, आज आपण आलो आहे वसई स्टेशनला. मी आज स्पेशली ट्रेनने आलो, कारण की मित्रांनो आता जिथे चाललो आहे ना तिथे तुम्ही शक्यतो मुंबईवरनंच येणार. त्यामुळे मी आज गाडीने आलो नाही, कारण की गाडीने आल्यानंतर खरंच कळत नाही तुम्हाला की मी कुठून चाललो आहे, कशा प्रकारे चाललो आहे. तर आज मी जिथे चाललो आहे ते म्हणजे वसईमध्ये नवीन जे निर्माण केला आहे 4 धामांपैकी एक धाम म्हणजे बद्रीनाथ मंदिर मित्रांनो वसईमध्ये झाला आहे, नवीन झाला आहे आणि तेच मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर मित्रांनो 4 धामांपैकी 2 धाम हे वसई विरारमध्ये झाले आहेत. एक ते आहे आपल्या चॅनलवरती म्हणजे विरारचं द्वारकाधीश मंदिर आणि दुसरं म्हणजे आता वसईमध्ये झाला आहे बद्रीनाथ मंदिर आणि तेच तुम्हाला मी आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. त्यासाठी मी आज स्पेशली आलो आहे विरारवरनं वसईला. वसईला जस्ट मी उतरलो आहे. वसईवरनं तुम्हाला वेस्टला जायचं आहे आणि वेस्टवरून तुम्ही प्रायव्हेट रिक्षा करू शकता आणि काय ऑप्शन आहेत ते पुढे जाऊन मी बघतो आणि तुम्हाला सांगतो. पण अशा प्रकारचं आहे वसई स्टेशन आणि आता आपण जाणार आहोत वेस्टला. वेस्टवरनं आपण डायरेक्ट आता रिक्षा करणार, रिक्षा प्रायव्हेट करू आणि डायरेक्ट आपण पोहोचू बद्रीनाथ मंदिर. आणि जस्ट तुम्ही बाहेर आलात की लगेच तुम्हाला एक रिक्षा लाईन भेटते. त्या रिक्षा लाईनच्या मधल्या लाईनीमध्ये या, तिथे तुम्हाला रिक्षा भेटणार. ते डायरेक्ट प्रायव्हेटने तुम्ही जाणार बद्रीनाथ मंदिरला. 50 रुपीज पर पर्सन घेतात, 50 रुपये पर पर्सन घेतात. म्हणून मी डायरेक्ट केली आहे तुम्हाला कळण्यासाठी, कारण की मी डायरेक्ट गाडीने येऊ शकत होतो. विरारवरनं मला गाडीने अर्धा तास दाखवतो, 13 किलोमीटर दाखवतं, पण मी तुमच्यासाठी इथे ट्रेनने आलो आणि वसई स्टेशनला उतरलो आणि इथून मी तुम्हाला दाखवतो की रिक्षाने कसं जायचं. पर पर्सन 50 रुपये घेतात, जास्त नाही आहे. येऊन जाऊन तुमचे 100 रुपीज होतील, पण ठीक आहे. रिक्षा बेस्ट आहे, तुम्ही बघू शकता. डायरेक्ट आता जाऊया मंदिरात, भेटतो तुम्हाला आता गेल्यानंतर. डायरेक्ट लोकेशनला पोचूया. लोकेशनला पोचल्यानंतर मंदिर कसं बनलं आहे त्या मंदिराबद्दल तुम्हाला माहिती देतो. पण 4 धामांपैकी एक धाम आपण केलं विरारमधलं, ते म्हणजे द्वारकाधीश मंदिर. ते आपल्या चॅनलवरती आहे, नाही बघितलं असेल तर बघू शकता आणि चॅनलला नाही सबस्क्राईब केलं असेल तर आता आपण लगेच करू शकता. आता डायरेक्ट लोकेशनला पोचूया आणि दुसऱ्या धामवरती बघूया. दुसऱ्या धामला पोचूया आपण, ते आहे बद्रीनाथ मंदिर. आणि त्या रिक्षा चालू झाले. आता आपण डायरेक्ट पोहोचूया म्हणजे 4 धामांपैकी दुसरं धाम बद्रीनाथ मंदिराकडे. आता आपण पोचलो आहे लोकेशनवरती आणि तुम्ही माझ्या पाठी बघू शकता मित्रांनो, हे आहे 4 धामांपैकी एक म्हणजे आपलं बद्रीनाथ मंदिर. आणि हे मंदिर मी खरंच बघितलं ना आता डोळ्यांसमोर यार, खरंच उत्तराखंडामध्ये जे मंदिर आहे बद्रीनाथचं म्हणजे विष्णूचं बद्रीनारायणाचं रूप आहे ते, आणि खूप सुंदर रूप आहे. आणि ते उत्तराखंडमध्ये जसं मंदिर आपल्याला बघायला भेटतं तशाच प्रकारची प्रतिकृती इथे ह्या वसईमध्ये आपल्याला मित्रांनो बघायला भेटते. आणि तुम्हाला ते दाखवायचंच आहे, खूप जवळून दाखवायचं आहे. पण मित्रांनो बघा एकदा, जरा बघा किती मस्त मंदिर आहे आणि छान आहे. आजूबाजूचा नजारा पण तुम्ही जर बघत असाल ना तर खूप मोकळा आहे इथे आणि खूप मस्त आहे. आणि अशा ठिकाणी हे मंदिर बांधलं आहे ना की कितीही जण येऊ शकतात. तुम्ही माझ्या पाठी बघू शकता, इथे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. मी जर आज गाडी घेऊन आलो असतो तर इथेच गाडी पार्क केली असती, कारण की खूप छान अशी व्यवस्था केलेली आहे. आणि समोर मंदिर आहे, खूप मस्त मंदिर आहे.
तुम्हाला थोडीशी मी माहिती देतो या मंदिराबद्दल. हे मंदिर म्हणजे चार धामांपैकी एक मंदिर आहे आणि हे हिंदू देवतांमध्ये खूप महत्त्वाचं स्थान मानलं जातं आणि ह्या स्थानाचं महत्त्व तुम्ही गुगल करू शकता, काहीही करू शकता. पण हे उत्तराखंडामधलं एक पवित्र असं स्थान आहे जिथे हिंदू भाविक आहेत ते चरणस्पर्श करायला जातात, कारण की ह्याचं महत्त्व खूप आहे. हे मंदिर बघायला गेलात ना तर उत्तराखंडामध्ये एप्रिल आणि मेमध्ये उघडलं जातं, कारण की तिथे बर्फ खूप पडतो. एप्रिल किंवा मेमध्ये उघडला जातो आणि त्याच सीझनला म्हणजे एप्रिलमध्ये आपण आता वसईमध्ये आलो, जिथे जेव्हा उत्तराखंडामध्ये हे मंदिर ओपन होतं तेव्हाच हे मंदिर वसईमध्ये पण ओपन झालं आहे. आणि हे मंदिर उत्तराखंडामध्ये नोव्हेंबरमध्ये बंद केलं जातं. त्याच्यानंतर ते डायरेक्ट एप्रिल किंवा मेमध्ये उघडलं जातं, कारण की तिथे खूप बर्फवृष्टी होते. आणि हे मंदिर आहे उत्तराखंडामध्ये, ते आहे हिमालयामध्ये आहे. सो सगळ्यांना तिथे जाणं शक्य नाही. तर तुम्ही जर मुंबईमध्ये राहत असाल, महाराष्ट्रामध्ये राहत असाल तर नक्की इथे या, वसईला या आणि ह्या मंदिराचं दर्शन घ्या, कारण की विष्णूचं एक रूप आहे ते म्हणजे विष्णू नारायण रूप ते ह्या मंदिरामध्ये स्थापित आहे. त्याचं आज दर्शन घेणार आहोत. तुम्हाला प्रत्येक डिटेल्स, प्रत्येक माहिती तुम्हाला ह्या ब्लॉगतर्फे भेटणार आहे. तर हा ब्लॉग पूर्ण बघा, कारण की आता आपण जातोय दर्शनाला. त्या दर्शनाच्या रांगेतनं जाऊन तुम्हाला कसं कसं दर्शन घ्यायचं आहे, कसं गाभाऱ्यामध्ये जायचं आहे, तुम्ही कशा प्रकारे दर्शन घेऊ शकता, ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या माहिती आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहेत. तर आता जाऊया, डायरेक्ट दर्शन घेऊया. तर मित्रांनो, अशा प्रकारचा आहे प्लेस. आजूबाजूला खूप मोकळी जागा आहे, कारण की तुम्ही जर गाडी घेऊन येत असाल, फोर व्हीलर टू व्हीलर घेऊन येत असाल तर इथे पार्किंग करू शकता, ह्या बाजूला पार्किंग करू शकता. खूप मोकळी जागा आहे. जसं जसं आता मंदिर सगळ्यांना कळतं आहे की आता तसे असे माणसं इथे यायला लागले दर्शनाला, त्याच प्रकारे आपणही आलो आहेत. ह्या ब्लॉगतर्फे तुम्हाला सगळ्या डिटेल्स आजच्या या ब्लॉगतर्फे भेटणार आहेत. तर हे अशा प्रकारचं आहे मंदिर. इथे तुम्ही शू काढू शकता, चप्पल काढू शकता आणि डायरेक्ट आतमध्ये जाऊ शकता. त्याचप्रकारे आता आपण जाऊया, चप्पल काढूया आणि दर्शनाला जाऊया. आतमध्ये एंटर केल्या गेल्या ना खरंच खूप पॉझिटिव्हिटी जाणवायला लागली आणि मंदिरात प्रवेश करायच्या आधीच जेव्हा मी एंटर केला आतमध्येच तेव्हाच खूप एनर्जेटिक आणि पवित्र असं वाटायला लागलं आहे. उत्तराखंडमध्ये आल्यासारखी हवा पण लागायला लागली. तर अशा प्रकारचं आहे स्थान. आता आपण जाऊया डायरेक्ट मंदिरात. अशा प्रकारची तुम्हाला इथे गॅलरी पण केली आहे. सो इथे राहून तुम्ही आजूबाजूचा नजारा पण बघू शकता. आणि अशा प्रकारचा आहे मेन दरवाजा, जिथून तुम्ही गाभाऱ्याकडे एंट्री करता. समोर आहेत दोन सिंह, म्हणजे हे तुमच्या स्वागताला दोन सिंह उभे केलेत आणि जणू काही हे आपलं स्वागतच करतात. त्या प्रकारे हे असे स्तंभावरती उभे केलेत. पण खूप मस्त काम पण बघाल ना मित्रांनो, खरंच खूप मस्त काय कोरीव काम आहे. आणि जे कलर कॉम्बिनेशन आहे ना मित्रांनो, ते खरंच मला खूप जाम आवडलंय. म्हणजे जाम कलर कॉम्बिनेशन. आणि हे लांबून जर तुम्ही मंदिर बघता ना तर खरंच एकदम आय कॅचिंग आहे. आता आपण जाऊया मंदिरात. गाभाऱ्यात जाण्याआधी पाया पडूया. तर इथे अशा प्रकारचा आहे गाभारा. गाभाऱ्यावरती मस्त असं लाकडी काम केलंय दरवाजाचं. अशा प्रकारचा मस्त चबरात असा आहे गाभारा मित्रांनो. गाभारा खूप छान आहे. गणपती, लक्ष्मी, श्रीकृष्ण, राधा, म्हणजे खूप मस्त. गाभाऱ्याकडे जाऊया, पण आधी तत्पूर्वी इथं मंदिर आहे, इथे जाऊया. इथे मस्त छान असं देवीचा गाभाऱ्यामध्ये मंदिर आहे. देवीच्या पाया पडतात. गाभारा खूप छान आहे, खूप मस्त आहे. आणि खरंच मी जरा तुम्हाला वाईड अँगलने दाखवतो किती मोठा आणि स्पेशियस आहे. आणि सगळे इथे येऊन मस्त
आरामात दर्शन घेऊ शकतात. आत्ताच हे नवीन सुरू झालंय म्हणून गर्दी नाही, पण इथे बघा मित्रांनो, आल्या आल्या आतमध्ये इथे गरुड आहेत, ते आपले स्वागत करतायत आणि त्यांच्या पण पाया पडतात, कारण की विष्णूंचं समोरच आहेत आपल्या विष्णूचे विष्णू नारायण. आणि खूपच मस्त आहे, मी लांबून बघतोय, पण आता आपण थोड्या वेळाने जाऊया. तोपर्यंत तुम्हाला मी गाभारा फिरवतो. तिथे आहे हनुमान, सगळं सगळं दिलं आहे तुम्हाला. आणि गाभारामध्ये अजून एक मंदिर आपल्या समोर आहे. हे म्हणजे हनुमानाचं मंदिर आहे. हनुमानाच्या पाया पडतो. इथे गाभाऱ्यामध्येच आहे गणपतीचं मंदिर आणि तिकडे 2 मंदिरं आहेत. कसला भारी आहे गाभारा मित्रांनो. आणि तुम्ही जर माझ्या पाठी बघत असाल ना, केवढी मोठी जागा आहे. म्हणजे इथे येऊन तुम्ही दर्शनही घेऊ शकता आणि जेवढं मन मोकळं दर्शन तुम्हाला घ्यायचं आहे तेवढं घेऊ शकता. आणि इथे बसून तुम्ही याचना करू शकता. तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे तर मेडिटेशन करू शकता. एवढा छान गाभारा आहे. आणि जेव्हा मी इथे या गाभाऱ्यामध्ये पाऊल ठेवलंय ना, खरंच खूप थंड वाटतंय आणि मस्त, म्हणजे खूप प्रशस्त आहे एकदम. खूपच म्हणजे खूपच प्रशस्त आहे. आणि जर तुम्हाला 4 धाम तुम्ही करताय, जर तुम्हाला उत्तराखंडला जायला नाही भेटत आहे, तर तुम्ही विरारमध्ये येऊन, वसईमध्ये येऊन तुम्ही 2 धामांचं दर्शन करू शकता. एक म्हणजे आहे द्वारकाधीश मंदिर, जे विरार ईस्टला आहे, आणि दुसरं म्हणजे हे द्वारकाधीश आपलं बद्रीनाथ मंदिर, जे वसईमध्ये आहे, वसई वेस्टला आहे. आता आपण जाऊया गाभाऱ्याचं दर्शन घेऊ. मस्त असं स्वागताला छान आहे. आणि हा आहे गाभारा. इथे आहे समोर विष्णू नारायण आहेत. आणि गाभारा जर तुम्ही बघत असाल ना मित्रांनो, खूप छान गाभारा आहे. मला खूप आवडलं. म्हणजे राम पण आहे, गरुड देवता आहे, म्हणजे सगळे देवदेवता इथे विष्णूंच्या जवळपास आहेत गाभाऱ्यामध्ये. आणि मला हे स्पेशली खूप आवडलं. आणि दर्शन खूपच चांगलं झालं. आणि हे दर्शन माझ्याकडून तुम्हाला आहे. तुम्हीही आता मन मोकळेपणाने इथेच पाया पडा आणि दर्शन घ्या. आपण आता आहोत पहिल्या माळ्यावरती आणि हे गाभाऱ्यातनं गॅलरी आहे बाहेर. आणि त्या गॅलरीमध्ये मी आलो आहे. तुम्ही दर्शन घेतल्यानंतर इथे गॅलरीमध्ये येऊ शकता, कारण की इथे जर स्पेस बघितलात ना पाठीमागे, तर खूप ओपन स्पेस आहे. आणि इथे जी हवा लागते ना, ते तुमचा सर्व थकवा आहे ना, जे तुम्ही मुंबईवरनं येत आहे, कुठूनही येत आहे, त्या मंदिरात येत आहे, तो सगळा थकवा तुम्हाला तुमचा ह्या ठिकाणी पूर्णपणे निघून जाणार. आणि मी पण तोच थकवा इथे घालवला होता, कारण की खूप मस्त वाटतं. आणि आजूबाजूचा नजारा तर खूपच मोकळा आहे आणि स्पेशल वाटतं एकदम. आता आपण मित्रांनो दर्शन घेऊन बाहेर आलोय. सो तुम्हाला हे किती भव्य मंदिर आहे ना, ते एकदा दाखवायचं होतं. एकदा खाली जाऊन परत एकदा दाखवेन. पण ह्या आपण एंट्रन्सला जस्ट उभे आहोत मेन गेटवरती. आणि मेन गेटवरनं आहे असं काही मंदिर दिसतं. आणि समोरच आहे गाभारा. आणि खूप मस्त मंदिर आहे. उत्तराखंडाला
जसाच्या तशी प्रतिकृती इथे पूर्णपणे वसईला उतरल्या आहे. आणि आतमध्ये खरंच गाभारामध्ये जो विष्णूचे अवतार आहेत, बद्रीनारायणाचं रूप आहे, ते खूपच मस्त आहे आणि मला तर खूपच आवडलं. तुम्हाला पण नक्की आवडेल आणि दर्शन घ्यायला नक्की या वसईला. तर इथे अशा प्रकारचं इथे इमारत बांधली आहे. हे आहे मित्रांनो उत्तरांचल मंदिराची प्रतिकृती आहे. ही अशा प्रकारचं उत्तराखंडमधलं मंदिर आहे आणि त्याच्या पाठीमागे तुम्हाला हिमालयाच्या पर्वतरांगा दिसत आहेत. अशा प्रकारची तिथली प्रतिकृती आहे, पण सेम प्रतिकृती इथे तुम्हाला वसईमध्ये बघायला भेटते आणि त्याच प्रकारचं मंदिर आणि भव्य मंदिर इथे बघायला भेटतं आपल्याला आणि खूप मस्त आहे आणि खूप छान बांधला आहे. हा समोर बॅनर लावला आहे, ते तुम्हाला मी सांगितलं की अशा प्रकारचं मंदिर इथे बांधलं आहे आणि हुबेहूब तसंच मंदिर इथे वसईमध्ये बांधण्यात आलं आहे. जय बद्री विशाल। महाराष्ट्र हमारी कर्म भूमि है और ये भी एक देवभूमि के जैसे कहा जाता है। यहाँ पर गोदावरी नदी का तट है। त्र्यंबकेश्वर मंदिर भी यहाँ है। वो हिसाब से जो महाराष्ट्र एक देवभूमि भी कही जाती है, इस हिसाब से हमने कोशिश किया कि एक बद्रीनाथ मंदिर यहाँ पर बनाए। बहुत लोगों ने इसके लिए मेहनत की, बहुत परिश्रम करके आज उनकी मेहनत रंग लाई है। हमने बहुत कोशिश किया कि बद्रीनाथ मंदिर बनाएं और जो धाम उधर है वो धाम और ये धाम में कुछ न कुछ तो फ़र्क रहता है। तो हमने कोशिश किया कि जो बुजुर्ग लोग वहाँ तक नहीं पहुँच सकते वो कम से कम यहाँ पर आएँ, यहाँ पर बद्रीनाथ जी का दर्शन करें। पर वो जो हमारा उत्तराखंड में जो धाम है वो धाम के हम यहाँ पर बराबरी नहीं कर सकते। ये हमने कोशिश की महाराष्ट्र की देवभूमि में बनाने की। आपका बहुत बहुत धन्यवाद। जय बद्री विशाल। नमस्कार, मैं उमाकांत शर्मा आपको बद्रीनाथ मंदिर के बारे में थोड़ी सी जानकारी देना चाहता हूँ। ये बद्री पंचायत है जो बद्रीनाथ मंदिर के साथ रहती है। उनके साथ लक्ष्मी नहीं बैठती, लक्ष्मी के लिए अलग से सेपरेट मंदिर बनाया गया है, वो ऊपर है। ये जो कला है ये महाराष्ट्र के कोई इंजीनियर ने बनाया, आर्टिस्ट ने किया है। ये सब कला एक एक हाथ से एक एक सूत करके उसने बनाया है। देख लीजिए आप कितना डिजाइन एज टू एज। बद्रीनाथ मंदिर गए थे, उन्होंने एज टू एज डिजाइन किया है। ये भी एक महाराष्ट्र का आर्टिस्ट है जिसने ये कला बनाई है। धन्यवाद। आपल्यासोबत आता होते उमाकांत शर्मा आणि इथे ह्या मंदिराचे ट्रस्टी आहेत आणि त्यांनी खूप छान माहिती दिली. म्हणजे ह्या मंदिराबद्दल एक छानशी माहिती आपल्या ब्लॉगतर्फे ह्या सगळ्या लोकांना, म्हणजे आपले जे व्ह्युअर्स आहेत सगळ्यांना बघायला भेटणार आहेत. आणि छान प्रतिकृती इथे उभारली आहे. तुम्हाला चारधामाचं दर्शन त्यांनी सांगितलं की तुमच्या घरी कोण एजड असतील, वयोवृद्ध असतील, त्यांना उत्तराखंडाला जायला भेटत नाही चारधामाचं दर्शन, तर ते इथे वसईमध्ये येऊन इथे चारधामापैकी एका धामाचं दर्शन घेऊ शकतात. विष्णूचा अवतार आहे बद्रीनारायण, ते ह्या रूपाचं इथे ते दर्शन घेऊ शकतात. नक्की या इथे वसईला आणि या मंदिराला व्हिजिट करा, नक्की तुम्हाला आवडेल. तुमच्या सर्वांचा स्वागत आहे. या दर्शन करा आणि परमेश्वरला हात जोडा. काय मन्नत तुमची आहे, इच्छा पुरी होणार तुमची. जय बद्री विशाल. जय बद्री विशाल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता आपण पहिल्या मजल्यावर आलो आहे. ते तुम्हाला सांगितलं की सभागृह आहे. तर इथे तुम्हाला लग्न करायचं असेल, काहीही कार्यक्रम शुभ कार्य करायचा असेल, त्यासाठी हा छान असा इथे हॉल बांधला आहे. म्हणजे मंदिराच्या पहिल्या मजल्यावरती आहे, तो तुम्हाला आता दाखवतो. हा छान असा हॉल इथे बांधला आहे आणि ह्याच्या पाठीमागेच आहेत ते म्हणजे विष्णू देव आहेत आणि मंदिरात ह्या जस्ट हॉलच्या पाठी आणि हा देवाच्या गाभाऱ्यामध्येच इथे तुम्हाला शुभ कार्य करायला भेटत आहे. ह्याच्याहून मोठी गोष्ट नाही आहे. आणि ह्याची जागा किती आहे? 22 गुंठा जगामध्ये बनलेलं आहे. हे पूर्ण 22 गुंठे जमिनीमध्ये बनलं आहे. आणि ह्या हॉलची जागा किती आहे? नाही ना, तरी पण मी तुम्हाला सांगतो की मॅक्झिमम ना इथे मॅक्झिमम 500 लोक तरी आरामात राहू शकतात, एवढा मोठा हॉल आहे हा. आणि जर तुम्हाला इथे शुभ कार्य करायचं असेल, लग्न कार्य करायचं असेल, मुलाचा वाढदिवस करायचा असेल, तरी तो हा ओपन होणार आहे सर्वांना आणि खूप मस्त आहे आणि
छान आजूबाजूला सराउंडिंग पण तुम्ही बघाल ना तर खूप ओपन जागा आहे. तुम्ही हा नक्की जागेला व्हिजिट करा आणि तुम्हाला शुभ कार्य करायचं असेल तर तुम्ही इथे नक्की येऊ शकता. आता आपण आलोय सेकंड फ्लोअरवरती आणि हा आहे सेकंड फ्लोअरवरचा सभागृह आणि हाही तेवढ्याच मोठा आहे आणि प्रशस्त आहे. इथेही तुम्ही शुभ कार्य करू शकता मित्रांनो. तर अशा प्रकारचे इथे सोय सुविधा केलेली आहे आणि बघा केवढा मोठा आहे हा पण. म्हणजे तो फर्स्ट फ्लोअरवरचा होता, हा सेकंड फ्लोअरवरचा आहे आणि किती मोठा आहे. हा मंदिर आहे, याच्या खाली देव आहे आणि देवाच्या हे वरती झेंडा आहे. झेंड्याच्या आणि देवच्या खाली काय नाही, फक्त वरती गॅप आहे आणि ते वरती झेंडा रोवण आहे. मंदिर आणि हॉलमध्ये खूप डिस्टन्स आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे गॅप टाकलेलं आहे, म्हणजे मंदिरचा शुद्धीकरण वेगळं आहे आणि हॉलचा वेगळा आहे. आपल्याला हे वास्तुशास्त्रासारखे पाहिजे की मंदिरमध्ये काय झूट बीट असतात ते व्हायला पाहिजे नाही, म्हणजे ह्याच्यामध्ये आपण गॅप ठेवलेला आहे. हॉल आणि मंदिरमध्ये काय डिस्टन्स आहे तो आम्ही केलेला आहे वास्तुशास्त्राच्या हिसाबसे. कुछ काम करणार म्हणजे बघितलात ना मित्रांनो, वास्तुशास्त्राला इथे खूप महत्त्व दिलं आहे. मंदिर बांधलं आहे म्हणजे वास्तुशास्त्राला खूप महत्त्व असतं. हे तुम्ही जर माझ्या पाठी बघताय ना मित्रांनो, हे आहे फक्त गाभारा. म्हणजे गाभाऱ्याची जी वास्तू आहे ना ती पूर्णपणे वेगळी ठेवली आहे. म्हणजे जिथे भगवान विष्णू बसले आहेत ती जागा पूर्णपणे वेगळी ठेवली आहे. म्हणजे तिथे कुठलीही अच्युत गोष्ट घडू नये, काही घडू नये. म्हणजे तिथे सभागृह आहेत तर त्या गोष्टींचा काही इथे विध्वंस होऊ नये, ह्या सगळ्या गोष्टींचा या वास्तुशास्त्रामध्ये विचार केला आहे. हा मंदिर बांधताना विचार केला आहे. तर बरं वाटलं की जे गाभाऱ्याची जागा आहे ती पूर्णपणे वेगळी आहे आणि खूप छान माहिती भेटली आपल्याला इथे. खरंच थँक्यू सो मच. मध्ये बसून सर्व इथे आता सगळी तयारी चाललेली आहे. इथे पंडित आहेत जे त्यांना राहण्यासाठी, त्यांची सोय होण्यासाठी इथे रूम्स बांधलेले आहेत आणि समोर आहे तिथे मेडिटेशन रूम आहे, तो समोर आहे. तो आपण आता ते रेडी नाही आहेत, थोडा वेळ लागेल. ते रेडी झाल्यानंतर तुम्ही इथे येऊन मेडिटेशन पण करू शकता. आता आपण आलोय मित्रांनो थर्ड फ्लोअरवरती आणि हे आहेत आपले भगतसिंग कोश्यारी जे आपले राज्यपाल होते महाराष्ट्र, मुख्यमंत्री होते उत्तराखंडाचे. ते इथे आले होते ओपनिंगच्या वेळी आणि त्यांचं स्वागत खूप जोरात झालं होतं आणि त्यांच्यामुळे हे मंदिर पण इथे कुठेतरी उभं राहिलं आहे. पण ह्या थर्ड फ्लोअरवरती तुम्ही जर आलात ना तर इथे पूर्णपणे ग्रंथालय होणार आहे. म्हणजे इथे उत्तराखंडामधलं सगळं वाचन तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे आणि त्या मंदिराबद्दलही तुम्हाला सगळंच्या सगळं वाचन तुम्हाला ह्या तिसऱ्या मजल्यावरती बघायला भेटणार. मला तर हे जाम आवडलं कारण की इथे ग्रंथालय होणार आहे. तुम्हाला उत्तराखंड पूर्णपणे वाचायला इथे पूर्णपणे चान्स आहे आणि चांगली जागा वाटली मला आत्तापर्यंतची, खूप चांगली जागा. आता आपण आलोय चौथ्या मजल्यावरती आणि इथे आहे अतिथीगृह, म्हणजे गेस्ट हाऊस आहे. इथे AC नॉन AC. वाह वाह, काय गेस्ट हाऊस आहे मित्रांनो. हाईट बघा मित्रांनो, यार जबराट. म्हणजे इथे आहे कॅन्टीन. इथे अतिथीगृहाचं पूर्णपणे कॅन्टीन असणार आहे, जेवण असणार, सगळंच असणार. आणि इथे हे रूम्स केले आहेत म्हणजे AC नॉन AC. इथे उभं राहून तुम्ही जेवण करू शकता. त्या साईडला आहे कॅन्टीन आणि इथे तुम्ही आरामात उभं राहून बसून कसंही जेवण करू शकता इथे. म्हणजे किती किती मेहनत घेतली आहे, किती किती वर्ष, 25 वर्ष ना. 25 वर्ष झाले. म्हणजे 25 वर्ष हे लोक विचार करत होते आणि 25 वर्षानंतर हे मंदिर इथे उभं राहिलंय. हे कमरे आणि हे आहेत रूम्स, म्हणजे अतिथीगृह आणि खूप भव्य आहेत. म्हणजे हाईट बघा ना, 14-15 फूट हाईट आहे. 4 रूम इकडे, 2 रूम इकडे. इकडे 4 रूम आहेत, इकडे 2 रूम. म्हणजे रूम स्पेशियस आहेत मित्रांनो, म्हणजे रूम स्पेशियस आहेत. लाईट बघा कशी, हिची लाईट तिच्यावर परवा दिसू शकतो, पार दिसते. म्हणजे सडवावरती हिची लाईट बघा, तिकडून पण रोशनी येते, तिकडून पण रोशनी येते. बरोबर. इथे उजेड म्हणजे उजेड सगळीकडनं, म्हणजे असं कंजेस्टेडच वाटत नाही. इथे लाईट आता नाहीत पण खरंच म्हणजे समोरची लाईट्स. हे डोरेमॅन पलंग आहे, 48 पलंग आहे. ओके. आणि मंचमध्ये
सर्व 4-5 राहिले तर सर्व बुकिंग झालेले आहे. ओके, ह्याच्यामध्ये 48 पलंग आहेत आणि तुम्हाला इथे दिसू शकतात चार्जिंग पॉईंट. म्हणजे इथे किती 48 पलंग येणार आहेत मित्रांनो या रूममध्ये. म्हणजे किती विचार केला या लोकांनी यार, खरंच. म्हणजे बाहेरून आलेल्यांना जराही त्रास नाही इथे दर्शनाला आलेल्या लोकांना. आता open आहे. म्हणजे खूप स्पेशियस रूम केले त्यांनी अतिथीगृहामध्ये. बाथरूम पण बघा आतमध्येच आहेत अटॅच. म्हणजे तुम्हाला जसा योग्य वाटेल रूम तसा तुम्ही इथे घेऊ शकता. पण इथे प्रत्येक रूम स्पेशियस आहे मित्रांनो, प्रत्येक रूम स्पेशियस आहे. तुम्ही पूर्णच्या पूर्ण फॅमिली असेल किंवा तुमच्या 3-4 फॅमिली असतील त्या एका रूममध्ये आरामात राहू शकतात. एवढे इथे प्लग पॉईंट दिले त्यांना मित्रांनो, खरंच. इथे पण 4 रूम आहेत. इथे व्हीआयपी रूम आहे. ओके इथे एसी लावणार आहे. ओके. म्हणजे मिनिस्टर आला काय झालं त्याच्यासाठी रूम 2 वेगळे रूम आहे. ओके, इथे मित्रांनो डोनेशन झालेलं आहे. हे तुम्ही पण डोनेशन केलेलं आहे लोकांनी. हे व्ही.आय.पी रूम आहेत. म्हणजे डोनेशन आले त्यांना. डोनेशन सो असे काही आहेत. एसी म्हणजे छान आहे, सगळ्यांची सोय केली आहे इथे. 5 राहिले फक्त सर्व डोनेशन झालेले आहे. ओके, हे डोनेशन म्हणजे सगळे बुकिंग झालेले आहेत. सगळं बुकिंग ऑलरेडी इथे झालेलं आहे. आणि इथे मला वाटतं की आता 1-2 महिन्यामध्ये हे सगळं काम फायनल होईल. आणि खूप मेहनत आहे, म्हणजे 25 वर्षाची मेहनत दिसून येते या मंदिरामागची. शक्यतो आपल्याला या ठिकाणी यायला भेटत नाही, कारण की आपल्या समोरच आहे जो कळस आहे. त्या कळसावरती खरंच सगळ्यांना जायला भेटत नाही. पण आपण आज इथपर्यंत पोहोचलो आहे की गाभाऱ्यापर्यंत पोहोचलो आहे. आपल्या समोर आहे गाभाऱ्या आणि गाभाऱ्यावरती आहे तो कळस. मित्रांनो, धन्य झालो आज आणि थँक्यू सो मच की इथपर्यंत मी आज पोहोचलो आहे. कळसाचं दर्शन घ्या आणि चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण की हे सगळं तुमच्यासाठी आहे मित्रांनो. वसई में जितने भी और हैं हमारे हे आहे मित्रांनो यांच्या ऑफिसमधलं जुनं मंदिर, कारण की इथे पहिली पूजापाठ व्हायचं. आता तेच देवस्थान आहे, ते मंदिरात गेलं. म्हणजे खूप मेहनत केली, म्हणजे खूप मेहनत आहे मित्रांनो याच्या पाठी. एक मिनट हैं। ये प्रतीक है, जय बद्री विशाल बोलते हैं हम लोग। बस आपके घर में सुख शांति हो, प्रॉस्पेरिटी हो, सब घर में सब लोगों की उन्नति हो, आपके मन में जो मनोकामना है वो पूर्ण हो। आप जो चाहते हैं भगवान बद्री विशाल जी का आशीर्वाद मिले और वो पूर्ण हो। मित्रांनो, कसं वाटलं हे वसई वेस्टमधलं बद्रीनारायण मंदिर? मला तर खूप जाम आवडलं आहे. तुम्ही कधी नक्की विजिट करताय मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. खूप मस्त मंदिर आहे. म्हणजे यार मन खरंच भारावून गेलं आहे. म्हणजे वसई विरारमध्ये 4 धाम बनणार आहेत, त्यापैकी 2 धाम बनून पूर्ण झाले आहेत आणि ते दर्शनासाठी आता खुले झाले आहेत. विरारमधलं द्वारकाधीश मंदिर आणि वसईमधलं हे बद्रीनारायण मंदिर, दोन्ही धाम तुम्ही 2 धाम राहिले असतील तर इथे नक्की येऊन तुम्ही पूर्ण करू शकता. ते तुम्हाला जर उत्तराखंडमध्ये नाही जायला भेटत आहे, नाही तिथपर्यंत तुम्ही पोचता येत आहे, तर वसईमध्ये नक्की या. तिथे तुम्हाला विष्णूचं दर्शन नक्कीच भेटेल. बद्रीनारायण रूप नक्की तुम्हाला बघायला भेटेल. आणि किती मस्त मंदिर आहे. थोडे सिनेमॅटिक शॉट्स घेऊया आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार की मित्रांनो, यार खरंच हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि माझे अशा प्रकारचे सगळे ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप छान वाटतं तुम्हाला दाखवायला. आणि अशी हिडन प्लेस आहेत, नवीन नवीन कोणती मंदिरं बनत आहेत, त्या सगळ्या मंदिरांची तुम्हाला माहिती आमच्या ह्या चॅनलवरती बघायला भेटतील आणि पूर्ण डिटेल्समध्ये बघायला भेटतील. ह्यासाठी तुम्हाला नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे मित्रांनो. आणि ह्या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका.